साताऱ्यामध्ये उद्या उदयनराजेंचा भव्य सत्कार सोहळा। साताऱ्याच्या जागेचा आग्रह अजित पवार गटानं सोडल्याची शक्यता। त्या बदल्यात नाशिक मतदारसंघाची मागणी केल्याची चर्चा। भाजपचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आज अर्ज दाखल करणार। देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार। शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आज अजित पवार गटात प्रवेश करणार। महायुतीत शिरूरची जागा राष्ट्रवादीकडे गेल्यामुळे निर्णय। महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये आज नव्यानं चर्चेची शक्यता। त्यामुळे आंबेडकर आपली भूमिका आजच्या ऐवजी उद्या जाहीर करतील असा अंदाज। ठाकरे गटाची पहिली यादी आजच जाहीर होणार। 15 ते 16 उमेदवारांचा समावेश असण्याची माहिती। शरद पवार गटाची उद्या मुंबईत बैठक। लोकसभा उमेदवारांच्या नावांवरती अंतिम चर्चा करणार। दक्षिण मुंबईची जागा मनसेला मिळण्याची चिन्ह। बाळा नांदगावकरांनी बुधवारी मुंबईतल्या सर्व मनसे शाखाध्यक्षांची बैठक बोलावली। नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी 1 एप्रिलला निकालाची शक्यता। निकाल बाजूने लागला तर महायुतीकडनं 2 एप्रिलला उमेदवारी जाहीर होणार। विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती। बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांना भेटणार। अमरावतीत नवनीत राणांच्या विरोधात उमेदवार देण्याची बच्चू कडूंची घोषणा। घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांचं चर्चेसाठी निमंत्रण। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आज आपचे कार्यकर्ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी घेराव घालणार। तर भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजप सुद्धा करणार निदर्शनं। एकतीस मार्चला रविवार असूनही बँका सर्वसामान्यांसाठी खुल्या राहणार। रिझर्व्ह बँकेचे बँकांना निर्देश। नवी मुंबई विमानतळावरनं पहिलं उड्डाण 31 मार्च 2025 ला होणार। सिडकोचा मोठा दावा। 63% काम पूर्ण झाल्याची घोषणा। IPL मध्ये आज चेन्नई आणि गुजरात टायटन्स सामने येणार। दुसऱ्या विजयासाठी दोनही संघ मैदानामध्ये उतरणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।